शेतकरी बंधूंनो 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 15 मे 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 170 गाड्याची आवक आहे। शेतकरी मित्रांनो, मी आज प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आलेलो आहे। सध्या आभाळ आलेला आहे, मार्केट चालू झालेलं आहे। काय प्रत्यक्ष निलाव चालू आहेत गेल्या अनेक दिवसापासून। कांद्याचा लागवड खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी तोट्यात आलेला आहे। तर पाहूया आजचे निलाव। तसा 500 रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे। चांगला माल आहे, लेकिन फार कमी रेट आहे। एकदम बारीक गुलटे 3 रुपये किलोने विकले गेलेले आहेत। मीडियम आहे 7 रुपये किलोने विकला गेलेला आहे। 7 रुपये किलो खराब माल आहे। 350 रुपये क्विंटल। 350 रुपये थोडासा खराब आहे। 350 रुपयाला क्विंटल। 300 रुपये 300 जाने क्या? हाँ बोलो भैया। 300 रुपये खाली 300 रुपये प्रति क्विंटल। 300 रुपये प्रति क्विंटल। 1700 रुपये 1700 रुपये प्रति क्विंटल हा माल आहे। 1700 रुपये मोठा आहे, मात्र 1700 रुपये प्रति क्विंटल गेला आहे। खरं तर म्हणजे 3च गोण्या आहेत, फक्त 3 गोण्या असल्यामुळं शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हा 1700 रुपयेचा रेट काढला। मात्र इतर माल हा 5-6-7 रुपयाने विकला गेलेला आहे। तर शेतकरी मित्र, आज सोलापूर बाजार समितीमध्ये मी प्रत्यक्ष निलाव बघितलेले आहेत। कुठं तर अपवादात्मक 1500, 1600, 1700, कुठं तर बोटावर मोजणे इतकं कमी 2-3 गोण्याची वकलं फक्त घालवली जातात। अन्यथा चांगला माल हा 1 नंबर जे आपण समजतो तो 7-8 रुपये किलोनंच जात आहे। बाकी मीडियम माल 400, 500, 600 रुपये असा विकतोय। गोल्टा गुलटी 2 रुपये 3 रुपये अशी विकते। एकूणच सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये किंवा मार्केटमध्ये माल न आणलेलाच बरा। बहुतांश शेतकरी माल खराब होईल या हिशोबाने आणत आहेत। मात्र सध्या एकदम निचांकी गोणीला 50-100 रुपये सुद्धा मिळत नाहीत। तर शेतकऱ्यांनी खरं तर अशा कांद्याचा खत म्हणून जर उपयोग केला तर तो चांगला आहे, कारण रिकाम्या गोण्यासुद्धा आपल्या हातात येत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे। ज्यांच्याकडे साठवणूक क्षमता आहे अशा शेतकऱ्यांनी माल आता साठवून ठेवला पाहिजे किंवा रानात टाकला पाहिजे। एवढे 2च पर्याय आहेत। खरंच ज्याच्याकडं चांगला कांदा आहे, 1 नंबर निवडक मालच आणा, कारण मालामध्ये थोडं काजळ्या आलेला किंवा थोडासा खराब माल निघाला की एकदमच व्यापारी पाडून माल मागत असलेल्याचं मी बघत आहे आणि ते काढूनही दाखवतात। त्यामुळं परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून शेतकरी यावर आता कशी मात करणार। आणि दुसरीकडं सरकार देखील शेतकऱ्यांना सध्या कुठलीही ठोस आश्वासन किंवा अनुदानासाठी घोषणा करत नाही। त्यामुळं सध्या शेतकऱ्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट झाली असल्याचं दिसत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।